सादर करीत आहे श्यामची आई, लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. श्रोते हो, नमस्कार. आज मी आपणास रात्र 36वी तेल आहे तर मीठ नाही या कथेचे कथन करून दाखवणार आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. आजचे पेरू चांगले नाही. सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. हे त्याने दुःखी मन त्याला चांगले काम करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न, असा तुकारामांचा चरण आहे. श्याम कोठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मगावरती तर होते, भिका म्हणाला. ते त्या एलाबाईकडे जाणार होते. ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक नाव? एलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. अरे, एलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहिल्याचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती. तो श्याम म्हणाला, काय रे करतो गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती एलाबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठविले त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत? आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे. लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे सूत नव्हते, भिका म्हणाला. का आजचे पेरू चांगले नाहीत का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटतच नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेरू पहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविले पेरू. मी माझ्या पुढीत ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेरू होते, ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेरूंचे सूत मी कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस ना, त्रास होईल म्हणून बदलले, गोविंदा म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस हे काही चांगले नाही, राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू रे? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटतं काम करत. सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा, नामदेव यांनी मला कोठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते? पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी, राम म्हणाला. लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण आहे. घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावायस ढपली नसे, थारोळ्यात घालावयास गौरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करेल बिचारी? अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. आईचे आईबाप कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर तिच्या अंगात शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरात बसून ती वेळही दौडी. त्यावेळेस आमच्या गावात
कोणी एक पेन्शनरग्रस्त येऊन राहिले. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून ते येऊन राहिले. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीण बाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव खूप मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाके. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येईल. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई व तिचा ऊर भरून येई. तिचे हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून ती आई तेल मीठ आणे आणि क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पंत्यांना लागत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची. आई त्या पेन्शनीन बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे असेल तर मी धुवून दिलं तर नाही का चालणार. दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीन बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करायला ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाले, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का हो. तिच्या मुलीला नाऊमाकू घालीत जाल का. आई म्हणाली, हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री आली होती ना माहेरी, मीच तिच्या अंगाला तेल लावीत असे. आई रोज उजळता इंदूच्या अंगाला तेल लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ 3रा प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ती आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला नाव घालतानाही तिला सुख होई. त्या मुलांना पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई नाऊ माखू घातल्यापासून त्या मुलाचे बाळसे त्याने धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंच्या आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची का किंमत करायची. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले. 1 नारळ आणला. थोड्या करंजा व थोडे अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. पुरुषोत्तमने 4 आणे ओवाळणी घातली. फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला 1 पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार. तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडे ढकलता येत होते. तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले.
पुरुषोत्तमाने घोरीवाड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटून अब्रूसह सौभाग्यासह मला घेऊन जा हो. श्रोते हो, इथे माझी कथा संपली. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद.